स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती व्हावी आणि 7/12 पूर्णपणे कोरा करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी आज नांदुरा येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने अनोखे अर्धनग्न आंदोलन करण्यात आले। संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले। या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करत मुख्यमंत्र्यांच्या नावे प्रशासनाला आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी सरकारवर कडाडून टीका केली। ते म्हणाले की पेरणीच्या तोंडावर शेतकरी लाखो रुपयांचे बियाणे, खते आणि इतर साहित्य कर्ज काढून किंवा पदरचे पैसे खर्च करून विकत घेतो आणि काळ्या आईच्या कुशीत टाकतो। मात्र निसर्गाचा कोप झाला की अर्धे पीक वाया जाते आणि जे काही थोडेफार हाती येते त्याला सरकार योग्य हमीभाव देत नाही। यामुळे शेतकरी आज प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे। सरकारने लागू केलेले 2 लाखांचे कर्जमाफीचे थोतांड असून त्यात जाणीवपूर्वक जाचक निकष लावून शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव आहे असा आरोपही त्यांनी केला। या आंदोलनाच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडने सरकारकडे विदर्भातील महत्त्वाकांक्षी जिगाव प्रकल्पाचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली। तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत देऊन त्यांचा 7/12 100% कोरा करण्यात यावा अशी आग्रही मागणी केली। सरकारने जर या मागण्या तात्काळ मान्य केल्या नाहीत तर यापुढील उद्रेक अधिक तीव्र होईल आणि आम्ही सरकारचे खाली मुंडके वर पाय केल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा यावेळी आंदोलकांनी दिला। या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी अर्धनग्न अवस्थेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आज संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक सन्माननीय योगेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनात आम्ही नांदुरा तहसील येथे मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे, ज्यात आमच्या प्रमुख मागण्या आहेत की शेतकऱ्या 7/12 कोरा व्हायला पाहिजे। त्यानंतर जे 2 लाखाच्या कर्जमाफीचा थोतांड यांनी आणला आहे त्यात सुद्धा काही निकष लावून शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव आहे, तसं त्यांनी करू नये, अन्यथा त्यांना ते महागात पडेल। तसेच विदर्भातील महत्त्वपूर्ण जो प्रकल्प आहे, एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प जिगाव प्रकल्प, त्या जिगाव प्रकल्पाचं काम तात्काळ पूर्ण व्हावं। त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकरी जे आहेत त्यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत व त्यांचा 7/12 100% कोरा करून मिळावा, अशा विविध मागण्यांसह आज आमचे संभाजी ब्रिगेडचे अर्धनग्न आंदोलन आम्ही इथे केले आहे। आमचा हा उद्रेक यापुढे आणखी उग्र होईल असं मुख्यमंत्र्यांनी करू नये। आम्ही त्यांना सरकार मायबाप म्हणून विनंती करतो की शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, कारण शेतकरी हा पेरणीच्या तोंडावर बियाणे, खते, लाखो रुपयाचं मटेरियल विकत घेते, शेतात काळ्या मातीत फेकते। त्यानंतर हा निसर्ग कोपला की त्यातलं अर्धपीक वाया जाते, जे थोडंफार उरलं सुरलं हाती राहते ते सुद्धा शेतकरी आपल्या शेतकऱ्याला हमीभाव देत नाही सरकार। यामुळे शेतकरी खूप आर्थिक अडचणीत आला आहे। जर सरकारने शेतकऱ्यांच्या आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही या सरकारचं खाली मुंडकं वर पाय केल्याशिवाय राहणार नाही असे आम्ही या क्षणी जाहीर करतो। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।